आज उत्तम दिन झाले संतांचे दर्शन, पाप ताप दैन्य गेले अवघा यज्ञ फळाला। माणसाच्या जीवनाला ज्या ज्या वेळी सत्संगात जी गाढ झोप येत असते, मनुष्याला ज्या ज्या वेळी सत्संगाची स्वधर्माचा विसर पडत असतो, माणसं ज्या ज्यावेळी माणूसपणाशी फारकत घेऊन वागायला लागत असतात, समाज ज्या ज्यावेळी सत्संगाची अधोगतीला जात असतो, माणसातलं माणूस पण ज्या ज्यावेळी हरवायला लागतं, त्यावेळी सत्संगाची संत सद्गुरु वली पीर पैगंबर या भूतलावरती सत्य धर्माची स्थापना व्हावी, माणसातलं माणूस पण टिकून राहावं, माणूसपणाच्या आशा पल्लवित व्हाव्या, तुमच्या माझ्या जगण्याला सुंदर अर्थ प्राप्त व्हावे म्हणून सत्संगाचे संत प्रयत्न करत असतात। संत निरंकारी मिशन या जगाच्या पाठीवरची ती एक क्रांती आहे। संत निरंकारी मिशन या जगाच्या पाठीवरचा तो एक सुंदर मानवतेचा विचार आहे, जिथं मानवी जगण्याला बळ देण्यासाठी, हरवत चाललेल्या माणुसकीला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी, तुमच्या माझ्या जगण्याच्या आशा पल्लवित करण्यासाठी, जगण्याला बळ देण्यासाठी, जगण्याला विचार देण्यासाठी चालवलेली एक मानव मात्राचा कल्याण, मानव मात्राचा एक विचार घेऊन स्थापित झालेली ती एक चळवळ आहे। आणि भाग्यशाली आपण सगळेजण की तुम्ही आम्ही अशा सुंदर मिशनचा एक भाग आहोत। प्रत्येक गोष्ट करत असताना आपण अगदी सजगपणे हा विचार करत असतो की या गोष्टीचं आउटपुट काय असेल, ही गोष्ट जर केली तर यानंतर मला काय मिळणार आहे। तसंच ज्यावेळी सत्संगाची या भूतलावरती धर्माची भक्तीची चळवळ पुढे पुढे जात होती ना, तर त्या पाठीमागे सुद्धा काहीतरी उद्देश होता। वेळोवेळी काळानुरूप त्याचं स्वरूप बदलत गेलं। आजच्या घडीला, आजच्या काळाला माणसाचं जीवन सुकर व्हावं, व्यवस्थित ताला सुरात यावं, माणसाने एका प्रमाणबद्धतेला विचारधारेला जगून त्याचं जीवन सुखमय सुंदर करावं, ही काळाची गरज आहे। आणि त्या अनुरूप कोण विचार देण्याचं कार्य करत असेल तर ते संत निरंकारी मिशन आहे। हा कृत्रिम प्रकारे आर्टिफिशियली बाहेरच्या फोर्सनी केल्या जाणारी गोष्ट नाही, तर आतून आपल्या इनर व्हॉइसला असं वाटलं पाहिजे की नाही, रिअली आय वॉन्ट टू चेंज, मला खरंच आतून बदलायचंय। आणि भक्तीचा उद्देश हा आहे ना की माणसाच्या वृत्तीत बदल घडला पाहिजे। संतांनी ज्या चळवळीची उत्पत्ती ज्या उद्देशानं केली, सद्गुरूनं हे मिशन ज्या उद्देशानं स्थापित केलं, त्या उद्देशाला माझी क्रिया, माझे विचार, माझं गीत, माझं प्रबंधन, माझं इथं येणं पुढे घेऊन चाललंय का, हा विचार करणं फार गरजेचं आहे। आपली मुलं शाळेत जातात, शाळेत गेल्यानंतर शिकणार आहेत, शिकल्यानंतर ती हुशार होणार आहेत, हुशार झाल्यानंतर ती पास होणार आहेत, पास झाल्यानंतर ती पुढच्या वर्गात जाणार आहेत, पुढच्या वर्गात गेल्यानंतर त्यांना नोकरी भेटणार आहे, त्यांचं जीवन सुखमय सुंदर होणार आहे। हा उद्देश आहे, ही प्रोसेस आहे। तसा आणि तद्वत माझ्या भक्तीत सद्गुरूंनी उभारलेल्या विचारात सुद्धा मी इथं येत असन, गुरुनं या मिशनची स्थापना ज्या उद्देशाला धरून केली तो उद्देश सुटता कामा नये। माझी प्रत्येक क्रिया, माझं गीत, माझं कर्म, माझा व्यवहार, माझं जगणं, माझं इथं येणं, माझं इथून जाणं हे गुरुच्या विचाराला केंद्रस्थानी मानून, प्रमाण मानून असेल तर त्यातून आउटपुट भेटणार आहे। आणि म्हणून मुख्य उद्देश काय आहे, भक्तीच्या वाटेवरचा, भक्तीच्या पथावरचा मुख्य धागा काय आहे तर गुरुची भावना आहे महाराज। आणि म्हणून तुम्हाला आणि मला गुरुची भावना समजून घेणं गरजेचं आहे। तळमळ आहे गुरुच्या पाठीवर, गुरुच्या विचाराच्या या मिशनच्या स्थापनेमागची तळमळ आहे ना महाराज, ही तळमळ समजून घेणं गरजेचं आहे।
बाकी इतरत्र केंद्रस्थानाला सोडून जर तुम्ही आम्ही भटकत असू ना, तर तात्पुरतं सुख प्राप्त होईल, शाश्वत सुखाचा अधिकारी होता येणार नाही. तुम्हाला आम्हाला शाश्वत सुखाचा अधिकारी व्हायचा असेल, खऱ्या अर्थानं मनुष्य मात्राच्या जीवनाचं पूर्णत्व गाठायचं असेल, तर संत साधूंच्या जीवनाला प्रमाण मानून जगावं लागेल. ज्या सद्गुरूंच्या जीवनाकडे बघून तुम्ही आम्ही मिशनला जोडलो, त्या गुरुच्या जगण्याचा पाठीमागचा विचार काय हे समजून घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे महाराज, की फक्त संत साधूंच्या आणि सद्गुरूंच्या शरीराचा संग करून उद्धार होत नाही, तर महात्मा महापुरुष संतांच्या अवस्थेचा आणि विचाराचा संग करावा लागतो. मग त्यांचा विचार काय आहे, त्यांची अवस्था काय आहे, ते त्या अवस्थेपर्यंत कसे पोचले, त्यांच्या भावना काय आहेत, यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. विचारावर सुद्धा विचार होणं काळाची गरज आहे. कारण श्रवण, मनन, चिंतन ऐकून फक्त काय होत नाही हो महाराज. ऐकलेल्या गोष्टीवरती तुम्हाला आम्हाला चिंतन करावं लागेल. चिंतन झालेल्या गोष्टीचं मनन करावं लागेल, मग त्यातून काहीतरी आउटपुट मिळणार आहे. आणि म्हणून गुरु काय सांगायला लागलाय, गुरुनं या मिशनची स्थापना ज्या उद्देशाने केली ना, ते उद्देश क्लिअर असणं गरजेचं आहे. ते उद्देश काय आहेत, गुरुचं स्वप्न काय आहे, माझं जीवन काय आहे. अहो माझं महात्मा पण, माझं भक्तीतलं पण हे बाहेर गेल्यानंतर या संसाराच्या बाजारात गळून पडतं. इतकं हलकं आहे का आपलं महात्मा पण, इतकं म्हणजे असं झिरझिर आहे का. अहो महात्मा पण आपला स्वभाव बनायला पाहिजे. महात्मा पण तुमच्या माझ्या जगण्याचा अविभाज्य घटक जीवनशैली बनायला पाहिजे. आणि गुरुला तेच साध्य करायचंय महाराज. बाबाजी म्हणाले होते, संत म्हणाले होते, साधूंनी सांगितलं होतं की संत अंदर बाहर से एक होते. तुमच्या माझ्या भावना, तुमची माझी उत्कटता, तुमची माझी भाविकता ना, इथं आल्यानंतर ज्या पद्धतीला जाऊन पोचती ना, त्याच पद्धतीची भाविकता टिकून राहावी बाहेर गेल्यानंतर सुद्धा. माझा स्वभाव हा स्थायी भाव बनावा, माझं जगणं याच स्टाईलचं बनावं महाराज. बाहेर गेल्यानंतर दुसरी कुठली स्टाईल नसते. मी नित्य निरंतर माझा व्यवहार पार पाडत असताना याला प्रमाण मानून, साक्षी मानून माझं कार्य करायला लागले का, तर मजा येणार आहे महाराज. जीवन सहज होणार आहे, हलकं होणार आहे, सोपं होणार आहे. आणि खरं सांगतो, जीवनासारखी सुंदर गोष्ट कुठली नाही, आणि या जगण्यासारखं सुंदर या जगात काय नाही महाराज. हेच गुरुनं सांगितलंय. तक्रारीला, रडायला, रडगाणं गायला वेळच नाही हो. आहे तर फक्त आभार आणि जल्लोष आणि उत्साह, दुसरं काय नाहीच महाराज जीवनात. फक्त कळालं पाहिजे हे काय आहे नक्की. ज्याला खेळाचे नियम माहीत झाले तो त्या खेळात जिंकणार. ज्याला खेळाचे नियम माहित नाही ती माणसं खेळात हारणार. आणि भक्तिशास्त्र जगण्याचं शास्त्र आहे, भक्तिशास्त्र जीवनाचं शास्त्र आहे. भक्ती जीवनाचा खेळ कसा खेळायचा हे समजून सांगण्याचं शास्त्र भक्ती आहे. म्हणून सत्संगजी खेळाचे नियम पहिल्यांदा नीट समजून घेणं गरजेचं आहे. जीवनाच्या खेळाचे नियम समजून सांगण्याचं काम सत्संग मध्ये केलं जातं. जीवनाचं नियमन कसं करावं, कोणत्या विचारधारेला प्रमाण मानून जगावं, जीवनात मर्यादेचं काय महत्व आहे, प्रमाणबद्धतेला काय स्थान आहे, हे समजून सांगण्याचं काम साधू आणि संत करतात. आणि ज्या वेळेस आपण हे जाणून घेतो तेव्हा खेळ खेळायला सुद्धा मजा येते, आनंद येतोय. आणि तिथं जिंकणं नक्कीच असतं. आणि म्हणून सत्संगजी आजपर्यंत समाजानं आजूबाजूच्या असलेल्या सगळ्या गोष्टींनी ज्या पद्धतीनं मोजमाप केलं त्याच पद्धतीच्या गोष्टी तुमच्या माझ्यावर थोपवण्यात आल्यात. आणि त्याच गोष्टीला मेजरमेंट मानून आपण जगायला लागलो.
एखादी गोष्ट बरोबर का चूक हिथं मी माझं डोकं कधी लावतच नाही. का? मला माहित असतं समाजानं असं असं सांगितलंय, ती त्यांचं मोजमाप आहे, ती त्यांचं नियमन आहे, ती त्यांची पद्धत आहे, आणि मला बी तिथं जगायचं, मी पण तसंच करणार. अरे पण माणूस म्हणून काहीतरी मी स्वतः जन्माला आलोय, मला काहीतरी विचार आहे, माझी व्यक्तिगत काहीतरी डिग्निटी आहे, माझी काहीतरी स्वतःची प्रतिष्ठा आहे. व्यक्ती म्हणून या समाजात, या भूतलावर मी स्वतः स्वतंत्र बुद्धीचा, स्वतंत्र वृत्तीचा माणूस आहे. मला बुद्धी दिली देवानं, मला विचार दिले, मी काहीतरी ह्याच्यावर थोडा विचार करीन, असं आहे का नाही? आणि तो विचार केला पाहिजे. आणि म्हणून भक्तीत संतांनी सांगितलं. संत तुकाराम महाराजांजवळ एक भगिनी गेली आणि म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणजे, अहो तुमच्या अभंगना मला खूप आवडतात आणि तुमच्या अभंगानं मला इतकं भारी वाटतंय की काय सांगू संत तुकाराम महाराज, काय मला शब्दात सांगता येणार, मला असं काय करावं काय नाही असं होतंय. म्हणले तुमचं विचार ऐकून, तुमचं कीर्तन ऐकून, तुमचे अभंग ऐकून मला लय भारी वाटतंय. संत तुकाराम महाराज म्हणले, माझे अभंग कडाडणारे विजेसारखे, वीज कडाडल आणि निघून जाईल, प्रकाश तात्पुरता येईल निघून जाईल, परत वाट अंधारीच असेल. आज गरज तुम्हाला स्वयंप्रकाशित होण्याची. या भक्तीच्या वाटेवर सुद्धा चालत असताना, जगत असताना सद्गुरूंनी ज्या हेतून या चळवळीची स्थापना केली, जनमानसांची मन पेटून उठावी, जनमानसांच्या मनात स्वयंप्रकाशित एक वातावरण निर्माण व्हावं, माणसं शाश्वत सुखाची अधिकारी व्हावी, माणसं स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या विवेकानं, स्वतःच्या विचारानं ही वाट चालायला लागावी. हा उद्देश गुरुचा स्थापन करायचा असेल तर स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. आणि स्वयंप्रकाशित कधी होता येईल तर ज्या वेळेस आपण, इतक्या दिवस झालं माणसं दुःखाकडे कधी जातात माहिती आहे का? ज्यावेळेस माणसं स्वभावाची फारकत घेऊन वागायला लागतात. माणसानं स्वतःच्या स्वभावाची फारकत घेतलेली आहे. बघा ना की एक पाठीमागं पण सत्संगमध्ये सांगण्यात आलं की माणसाबद्दलच लिहिताना इंग्रजीत असं लिहिलं जातं की ह्युमन बिंग, जे अपूर्ण आहेत त्याच्या समोर बिंग वापरलं जातं. आणि इंग्लिश मध्ये असा नियम आहे की माणसाच्या समोर असं वापरलं जातं की ह्युमन बिंग. असं कधी कुत्र्याच्या समोर डॉगी बिंग, डॉंकी बिंग, काव बिंग, कॅट बिंग असं लिहिलं जात नाही. माणसाच्या समोर लिहिलं जातं काय? ह्युमन बिंग. का? तर नियम असा सांगतो की ज्याला ज्याचं पूर्णत्व गाठता नाही आलं, जे अपुर आहे त्याच्या समोर बिंग वापरलं जातं. माणसाला माणसाचं पूर्णत्व गाठता आलेलं नाही आणि म्हणून त्याच्या समोर ह्युमन बिंग वापरलं जातं. का आपल्याला गाठता आलं नाही हो? माणसाचा पूर्णत्व स्वभावाशी फारकत घेतल्यामुळे माणसं दुःखाला कारणीभूत ठरतात. आपला मूळचा स्वभाव काय आहे, आपण कोण आहे, आता गोष्ट मुद्द्यावर आली की आपण कोण आहे. आपण कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सत्संगला यायचं. आणि आपण कोण आहे हे जाणल्यानंतर आपण विसरायचं नाही की आपण कोण आहे, ते नित्य निरंतर लक्षात राहावं म्हणून सत्संग आहे. मानवी स्वभाव असा आहे ना की वाईट गोष्टी आपण लगेच शिकतो, त्याला कुठल्या कोर्सची पण गरज नाही. पण चांगलं शिकायसाठी मात्र प्रयत्न करावा लागतो, ऐकावं लागतं, सहवास करावा लागतो, बसावं लागतं, जाणून घ्यावं लागतं. आणि म्हणून संत साधूंच्या सहवासात गेल्यानंतर गुरु ज्या विचारधारेला सांगायला लागलाय ना ते सांगितलं जातं इथं आल्यानंतर. म्हणून सत्संगाची मूळ स्वभावाशी फारकत न घेता आपण घेऊन सद्गुरु घरची किल्ली, उघडावी अंतरंगाची खोली, मी कोण कोठणी चरावं विचारून पहा रे विचारून पहा. आपल्याला हे जाणून घ्यायचे की मी कोण आहे, मी कुठून आलो. बाबा हरदेव सिंग महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात. ते म्हणतात की जिंदगी का मकसद केवल रोटी कपड़ा मकान नहीं, उसका जीवन व्यर्थ ही समझो अगर जीवन में
खुद की पहचान नाही. जर आपल्याला कळालं नाही ना की मी कोण आहे, मी कुठून आलो, मला जायचंय कुठं, माझं अस्तित्व काय आहे, खोटे अस्तित्वाशी बिलगून बसल्यामुळं मला हा परतचा सगळा उठाठेव करायची वेळ आलेली आहे. ही खरं आहे. पण ज्या वेळेस कळल ना की मी कोण आहे, मी किती पाक पवित्र शुद्ध, मूळचं माझं अस्तित्व किती छान आहे, हे लागून आलेली योगायोग आहे महाराज. ते मालिका किंवा एक पिक्चर लागले तर सांगितलं जातं, या मालिकेतील पात्र स्थळ जर कुणाच्या जीवनात जर साम्य साधत असेल तर कृपया योगायोग समजावा. तसंच आहे या जीवनातील ही पात्र काय साम्य साधत असते तर कृपया योगायोग समजावा. हा योगायोग आहे. हे जोपर्यंत आपण समजून नाही घेणार, सत्य सत्य आहे माणूस, सत्य सत्यच असतं. गुरुकडे सत्याशिवाय दुसरं काय भेटतच नाही. आणि दुःखाचं मूळच कारण काय आहे की मूळ स्वभावाशी फरकत घेऊन स्वामित्व गाजवण्याचा भाव माणसाच्या जीवनात तयार झाला. हे माझं, ते माझं, हे असं, हे तसं, आणि जिथं माझेपण आणि हक्क गाजवण्याची पद्धत सुरू झाली तिथून दुःखाला सुरुवात झाली, तिथून अहंकार जागा झाला. आणि म्हणून भक्तीत ज्ञान घेतल्यानंतर पहिलं काय होत असेल ना, अहंकाराचा निपात होतो महाराज. आणि ज्ञानी त्यालाच म्हणावं, ज्ञान कळालंय अशी सुरुवातच कुठून होत असती तर पहिल्यांदा आपला अहंकार गळून पडतो. आणि म्हणून सद्गुरूच्या चरणी हीच अरदास आहे, प्रार्थना आहे. सद्गुरू साधू संतांच्या चरणी विनंती अरदास आहे. आता आमचं जगणं सहज झालं पाहिजे, साधं झालं पाहिजे, सरळ झालं पाहिजे. आणि कुठंतरी अवडंबरात काहीतरी आवेशपूर्ण काहीतरी दिखावण्यासाठी कुठलीच गोष्ट करण्याची गरज नाही. आम्ही आहे ते आहे असंच आहे, पण आम्हाला चांगलं जगायचंय, चांगल्या मार्गाने जायचंय, जीवन घडवायचंय. हे भाव तुमच्या माझ्यात यावे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो की आदर्शपूर्ण आणि आदर्शवादी जगण्याच्या परिभाषा घेऊन जगण्यापेक्षा वास्तववादी जगणं आणि ओरिजिनल राहणं हे गुरुला अपेक्षित आहे. एखाद्या विचारलं, म्हणले गुरुला भेटायला कसं जावं, तर ते म्हणले जसा आहे तसाच जा. काय दाखवायला जाशील तर गोळ होईल, गुरुलाच कळणार नाही इलाज काय करायचं म्हणे. बोला आपण इथं कशाला येतोय, इलाज करा. बरोबर. माणसाच्या जीवनात दुःख आहे, अवगुण आहे, आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे ना, आहे तर आहेच ना माणूस. आपण माणसं आहे, आपण थोडी देव आहे. या भूताला सद्गुरूच परिपूर्ण हो, देवच परिपूर्ण. आपण हे मान्य तरी केलं पाहिजे की आपल्या जगण्यात काहीतरी कमी आहे, आपल्याला काहीतरी कळत नाही, आपल्याला काहीतरी शिकायचंय, आपल्याला नीट जगायचंय. हे घेऊन आपण इथं आलेलो आहे. आणि म्हणून ढोंग गुरुला आवडत नाही, गुरुला सत्य, गुरुला खरं आवडतं. आणि म्हणून आपण खरं राहू, जेवढं जमतंय तेवढं ओरिजिनल राहू. आहे ते आहे, पण चांगलं जगण्याचा प्रयत्न मात्र सोडायचा नाही. स्वतःत इम्प्रूव्हमेंट करायची हे मात्र विसरायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणतात जसं आहे तसं नाही. अपेक्षा काय, पोरगा पहिलीत ना दुसरीत गेला पाहिजे ना, असं वाटतंय ना. आपण सुद्धा भक्तीच्या वाटेवर इतके दिवस झालं, तिथंच कसं काय ऋतून, तसं नाही ना, पुढे गेलं पाहिजे. माणूस म्हणून प्रगती झाली पाहिजे, भावना आमच्या विस्तारल्या पाहिजे, मन विशाल झालं पाहिजे, देण्याची भावना वाढली पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, माफ करता आलं पाहिजे. आणि आजूबाजूला चाललेला खेळ हा तुझ्या माझ्यातला स्वामित्वातला, माझी पोरं, माझी बायका, माझी इस्टेट, माझं असं, माझं तसं, पदन पदवी प्रतिष्ठा, अरे अकर्त्या भावानं कर्तव्य म्हणून ही करा. मालक या भावनेनं काहीतरी त्याच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला ना, दुःख हमखास येणार आहे. खरं सांगतो, हे आपल्या व्यवस्थेसाठी, आनंदासाठी निर्माण केलंय. प्रकृती परमात्म्यानंच निर्माण केली, याचा आनंद जरूर घ्यावा, पण नेहमी हे विसरू नये. हे तुझं आहे, कुणाचं आहे? परमेश्वर हे तुझं आहे. आणि तुझी सिस्टीम आहे, तू माझ्यासाठीच हे करायला लागला. बस हे विसरू न जाता कायम याचा एहसास आपल्या मनात ठेवूया. आणि तुझं माझं करण्यापेक्षा तुझं, फक्त आणि फक्त तुझं आहे, या भावनेनं जगण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून सांगतो की परफेक्शनच्या नादी न लागता ओरिजिनल राहूया. आणि म्हणून सत्संगाची ती ओरिजिनॅलिटी सद्गुरूंनी तुमच्या माझ्या जीवनात द्यावी,
सद्गुरूंना तुमच्या माझ्या जगण्यामध्ये जे काही वैगुण्य असेल ते हळूहळू दूर करावं आणि मनुष्य मात्राच्या जीवनाचं पूर्णत्व गाठत. आता आराम वाटला पाहिजे बघा जगताना. खरं सांगतो, हसताना असं मन मोकळेपणानं हसता आलं पाहिजे. असं चालत असताना कुठलं टेन्शन नको, जगत असताना कुठल्या क्रियेत ती आर्टिफिशियलिटी नको. हाय इज इट महाराज, हे असंच आहे. आणि आम्ही करतोय, चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय. सृजनात्मक जगता आलं पाहिजे माणसाला, नवी निर्मिती करता आली पाहिजे. काल मी एका ठिकाणी ते सलून मध्ये गेलो हेअर कट करायला आणि तिथं बघतोय तर कटिंग तो करत होता. कटिंग करत असताना त्याचा असा चेहरा पाडलेला आणि कटिंग करता दुसऱ्यालाच बोलायचा. मी सहज आरशात बघत होतो, तेव्हाच मला असं वाटलं की ज्याला स्वतःचं काम सुद्धा आनंदाने करता येत नाही ना, ती माणसं यशस्वी होऊ शकत नाहीत महाराज. काम आनंदाने करता आलं पाहिजे. आनंदात कसं पण असू द्या, काम काम असतं, कार्य असतं, आनंदानं करता आलं पाहिजे. आणि माझ्या कामात मला नवीन काय करता येईल हा विचार मनात आला पाहिजे. जगणं सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर कामात मी चेहरा पडलाय याचं काय करावं महाराज, ह्यानं जीवन सुंदर होऊ शकत नाही. आपल्याला जीवन सुंदर करायचंय, आपल्याला आपल्या कामावर आपल्या जीवनावर प्रेम करता आलं पाहिजे. प्रेम आणि आनंद घेता आला पाहिजे. कसंही असू द्या, कुठेही असू द्या. झाडू मारताना सुद्धा महाराज त्यात सौंदर्य आहे. झाडू, घरातली कपडे घड्या घालत असताना ती जाग्यावर कोपऱ्यात ठेवताना त्यात सुद्धा सौंदर्य आहे. घरातल्या मांडणीवरची भांडी नीट ठेवताना त्यात सुद्धा सौंदर्य आहे बरं का. आणि घरात पाणी भरून ठेवलेले ग्लास सुद्धा तुमच्या टेबलवर ठेवताना त्यात सुद्धा सौंदर्य आहे. आणि पाठीमागं ठेवलेल्या चपला सुद्धा व्यवस्थित ठेवताना सौंदर्य आहे. हो, या जगात सौंदर्य आहेच, फक्त आम्हाला ते पाहता आलं पाहिजे. कुठलंही काम असू द्या, घर किती छोटं असू द्या, 10 बाय 10चा असू द्या, पण ठेवण्यात सुद्धा सौंदर्य पाहिजे. माणसाचं जीवन बी असं एवढं सुंदर आहे ना, सौंदर्य पाहिजे. गुरुनं नजरेत सौंदर्य दिलं, दृष्टिकोन बदलले, परिभाषा बदलल्या. माताजींच्या चरणी हीच अर्धा प्रार्थना. हे सद्गुरु दीनदयाळ सच्चे पातशाह निर्गुण निराकार परमात्म्या, तू महाराज आहे, करेल तो काय नव्हे महाराज. तुम्ही दया करा, कृपा करा, जगण्यातलं सौंदर्य वाढत जाऊ द्या. आम्हाला चांगल्या जीवनात जगण्याच्या अपेक्षांना बळ द्या. आमच्या सोबत राहा आणि आम्हा सर्व साधू संतांचं जीवन मानवतेच्या कार्यासाठी तन मन धनानं फुलवून टाका आणि आमच्याकडून जास्तीत जास्त कार्य करून घ्या. आनंद द्या आणि आनंदाचं कारण ठेवून आनंद या जगात असा उधळायला वाटायला तुम्ही कृपा करा. प्रेमाने बोला.